नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे भरीव कारला। भरीव कारल्याची भाजी। ही भाजी खायला खूप छान लागते, एकदा नक्की ट्राय करा। भरीव कारला बनवण्यासाठी मी पाव किलो कारले घेतले, स्वच्छ धुवून घेतले। हे कारलं मधातून चिरायचं चाकूने, याच्यातल्या सर्व बिया काढून घ्यायच्या। सर्व कारले मधातून चिरून घ्यायची व बिया काढून घ्यायच्या। मी सगळे याच्या बिया काढून घेतल्या सर्व कारल्यांच्या। चिचचं पाणी घ्यायचं पातेल्यामध्ये चिचा टाकून आणि सर्व कारले चिचेमध्ये बुडवायचे। या चिचेमध्ये बुडवून ठेवायचे। अर्धा तास पाण्यामध्ये चिचेच्या ठेवायचे बुडवून, म्हणजे कारलं कडू लागत नाही। खूप चवदार बनतात हे कारलीची भाजी। थोडंसं मीठ टाकायचं। चिचामध्ये व्यवस्थित पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं। अर्ध्या तासानंतर पाण्याच्या बाहेर काढून घ्यायचं। शेंगदाण्याचं कूट बारीक करून घ्यायचं कारल्यामध्ये भरण्यासाठी। खूप छान लागतात हे कारली। नंतर कारल्यासाठी लागणारं साहित्य: शेंगदाण्याचं कूट, लसूण, गरम मसाला, अंबारी मसाला, चटणी, हळद, मीठ हे सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं। सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं, ओलसर करून घ्यायचं हे मसाला कारल्यामध्ये भरण्यासाठी। कारल्यामध्ये भरवायचं थोडं थोडं करून, व्यवस्थित कारल्यामध्ये भरून घ्यायचं। कारल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं, कारल्याचे तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचं, म्हणजे मसाला खाली गळणार नाही। सर्व कारले मी भरून घेतले। व्यवस्थित तोंड दाबून घ्यायचे कारल्याचे। कढईमध्ये एक पळी तेल, त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकून घेतली। कारले सोडायचे कढईमध्ये हळूवार। तेलामध्ये व्यवस्थित भाजू द्यायचे कारले। ही कारल्याची भाजी खूप छान लागते। 10-15 मिनिटं शिजायची। उरलेला मसाला टाकून घेतला मी त्याच्यामध्ये। याला पलटून घ्यायची कारलं। 10-15 मिनिटात शिजून ही भाजी तयार होते। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।